स्वस्तात मस्त किंवा सेल 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 अशी आरोळी ऐकल्यावर चहूबाजूंनी ग्राहकांची होणारी गर्दी आपल्याला माहिती आहे. ऑफर मग ती स्वस्त कपड्यांची असो वा स्वस्त वस्तूंची, त्यावर उड्या पडणं साहजिक आहे. अशाच एका ऑफरची सध्या राज्यात चर्चा रंगली आहे. संजू राठोडच्या गाण्यात ज्या साडीचा उल्लेख आलाय त्या गुलाबी साडीसह विविध रंगाच्या आणि ढंगाच्या साड्या म्हणजे महिलांचा जीव की प्राण. मात्र या साडीच्या मोहानं काही महिलांचा जीव कंठाशी आला होता. ही घटना संभाजीनगर मधली आहे. त्याचं झालं असं की मकर संक्रांती निमित्त कपड्याच्या दुकानात स्वस्त साड्यांची ऑफर सुरू झाली. ही बातमी सोशल मीडियातून वाऱ्यासारखी पसरली आणि मग काय, साड्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली. 5,000ची साडी अवघ्या 599 रुपयांमध्ये मिळते म्हटल्यावर महिलांनी दुकानाकडे धाव घेतली. जालना, वाशिम, परभणी, नांदेडसह विविध जिल्ह्यातून महिला इथे पोहोचल्या. दुकानात जायला एकच शटर, त्यात झालेली तोबा गर्दी. मग दुकानात गेल्यावर ग्राहकांनी एक एक वस्तू उचलून घेतल्यानं गोंधळ वाढला. दुकानाबाहेर चप्पल, बुटांचा खच पडला. ही घटना रविवारची आहे, तरीही महिलांचा साड्यांचा सोस काही कमी झालेला नाही. दुसऱ्या दिवशीही तब्बल अर्धा किलोमीटर रांग लागली. परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाऊ नये म्हणून दुकानदारांना चक्क बाउन्सर तैनात केले. तर दुसरीकडे स्वस्त साड्यांच्या लोभापायी जीवाचीही पर्वा न केल्याचं काही महिलांनी मान्य केलंय. आम्ही इथे सेल बघितलेला आहे 199ला साडी म्हणून. कालपासनं येतोय, तर काल पण खूप गर्दी असल्यामुळे आणि थोडा गोंधळ झाल्यामुळे काल त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी. आज आम्ही आता इथे 8 वाजेपासून आलेलो आहे, नंबर लावलेला आहे. त्यांनी सांगितलंय की आज सुरू करणार आहे म्हणून. हां, साडी खरेदी करायसाठी गर्दी होती मोठी इथं का? हो आज पण आहे. हो, आज पण आहे, पण आज जरा व्यवस्थित आहे. पण खरं तर जीव धोक्यात घालून साडी खरेदी करायला येत आहे. आता बायकांचं कसं असं साडी म्हणजे आणि कोणालाही वाटतं ना 4 पैसे आपले वाचतेत, दुसरी एखादी येते तेवढ्यात. स्वस्त साड्यांसोबतच पुरुषांसाठीही स्वस्त कपड्यांची ऑफर होती, त्यामुळे तेही या जाळ्यात अडकले. जीवावर बेतणाऱ्या या कपडे खरेदीची चर्चा केवळ संभाजीनगरच नव्हे तर अवघ्या राज्यात रंगतीये. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.